नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. CTTच्या अभ्यासामध्ये मराठी आणि शिक्षाशास्त्र, मराठी एवं शिक्षाशास्त्र या विषयामध्ये आताच्या तासिकेला आपण भाषा व समावेशक शिक्षण यावर आधारित 30 प्रश्न घेणार आहोत. सुरू करूया आजची आपली तासिका. पहिला प्रश्न आहे, एका समावेशक वर्गामध्ये विविध भाषिक पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी आहेत. तिथे मराठी भाषेच्या शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मातृभाषेचा वापर करण्याबाबत कोणतं धोरण स्वीकारावं शैक्षणिकदृष्ट्या सर्वात योग्य ठरेल. तर या ठिकाणी 4 पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. 4ही पर्याय जर बघितले तुमच्या लक्षात येऊन जाईल. सगळ्यात शेवटचा पर्याय बघा, मातृभाषेला एक संसाधन म्हणून वापरणे. बहुभाषिकता हे एक संसाधन आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन भाषा शिकताना जुन्या भाषेचा आधार मिळतो आणि संकल्पना स्पष्ट होतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न, तुमच्या वर्गात डिस्लेक्सिया असलेला एक विद्यार्थी आहे. त्याला मराठी भाषेतील साहित्य वाचताना आणि समजून घेताना अडचणी येत आहेत. अशावेळी समावेशक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही कोणती कृती कराल. तर पहिलाच पर्याय बघा, ऑडिओ बुक्स आणि मोठ्या फॉन्टचे साहित्य पुरवणे. कारण डिस्लेक्सिया असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पर्यायी माध्यमांचा वापर करणे ही एक प्रभावी उपचारात्मक पद्धत आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही बघू शकता 4ही पर्याय, परंतु पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊयात प्रश्न 3 कडे. समावेशक वर्गामध्ये भाषा संपादन प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका खालीलपैकी कोणत्या विधानानुसार सर्वात प्रभावीपणे स्पष्ट होते. तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. 4ही पर्यायामध्ये तुम्ही बघू शकता पर्याय क्रमांक डी बघा, समृद्ध भाषिक वातावरण निर्माण करणे. जेव्हा विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे भाषिक अनुभव मिळतात तेव्हा ते नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करतात. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चौथा प्रश्न, एक विद्यार्थी लिहिताना अक्षरे उलटी काढतो आणि शब्दामधील अंतर ओळखण्यात त्याला अडचण येते. हे लक्षण खालीलपैकी कशाशी संबंधित असू शकते. तर या ठिकाणी 4 पर्याय आहे. 4ही पर्यायामध्ये पहिलाच पर्याय बघा, डिस्ग्राफिया. लेखन प्रक्रियेतील अडथळे, अक्षरांचा आकार आणि दिशा यातील गोंधळ डिस्ग्राफिया मुळे या ठिकाणी होत असतो. त्या लक्षणाला डिस्ग्राफिया असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 5वा प्रश्न, बहुभाषिकता असलेल्या वर्गात मराठी कविता शिकवताना शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर केल्यास समावेशक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य होईल. तर या ठिकाणी 4 पर्याय तुमच्या समोर आहे. दुसरा पर्याय बघा, पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत समान कविता सांगण्यास सांगणे. यामुळे विद्यार्थ्याच्या मूळ भाषेचा सन्मान होतो आणि संकल्पनांचा आंतरभाषिक संबंध जोडला जातो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 6वा प्रश्न, समावेशक शिक्षणामध्ये मूल्यमापन करताना मराठी भाषेच्या शिक्षकाने खालीलपैकी कशावर अधिक भर दिला पाहिजे. तर कशावर भर दिला पाहिजे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. त्यांच्या विचारांच्या अभिव्यक्तीवर भर दिला पाहिजे. कारण समावेशक शिक्षणात विद्यार्थी स्वतःचे विचार किती प्रभावीपणे मांडतो हे सर्वात महत्त्वाचे असते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 7वा प्रश्न, भाषा शिकवताना उपचारात्मक अध्यापन कोणत्या विद्यार्थ्यांसाठी जास्त आवश्यक असते. कोणासाठी जास्त आवश्यक असते बघा, पर्याय क्रमांक बी, ज्यांना भाषिक संकल्पना समजण्यास सातत्याने अडचण येते त्यांना या ठिकाणी उपचारात्मक अध्यापन जास्त आवश्यक असतं. कारण उपचारात्मक अध्यापन हे विशिष्ट त्रुटी दूर करण्यासाठी आणि मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असते. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 8वा प्रश्न, दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्याला मराठी भाषेच्या वर्गात सामावून घेण्यासाठी खालीलपैकी कोणते शैक्षणिक साधन सर्वात उपयुक्त ठरेल. तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत. पर्याय क्रमांक सी बघा, स्पर्शज्ञान देणारं साहित्य, ब्रेल लिपी किंवा उठावदार अक्षरे, चित्रे यामुळे हे विद्यार्थी स्पर्शाने ज्ञान ग्रहण करू शकतात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 9वा प्रश्न, NCF 2005 नुसार भाषिक शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे. बघा, पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांमध्ये बहुभाषिक क्षमतेचा विकास करणे. एकापेक्षा जास्त भाषा अवगत असणे हे बोधनात्मक विकास आणि सामाजिक सहिष्णुतेसाठी महत्त्वाचे मानले जाते. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 10वा प्रश्न, समावेशक वर्गातील विद्यार्थ्यांच्या भाषिक त्रुटींचे विश्लेषण करताना शिक्षकाने कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावं. तर कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आहे. तर या ठिकाणी चुकांचे मूळ कारण शोधले. पर्याय क्रमांक बी, जेव्हा शिक्षकाला चुकीमागचा विचार कळतो
तेव्हाच तो योग्य मार्गदर्शन करू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा 11वा. मराठी भाषेच्या शिक्षकांनी समावेशक वर्गासाठी पाठ नियोजन करताना कोणत्या तत्वांचा विचार करणे अनिवार्य आहे? तर पहिलाच पर्याय बघा या ठिकाणी, अध्यापनाच्या वैश्विक आराखड्याचा वापर या तत्वाचा त्याने विचार करणं आवश्यक आहे. कारण का, तर सर्व प्रकारच्या अध्ययनशैली असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवचिकता प्रदान करतं. कोण करतं? तर UDL म्हणजेच काय, वैश्विक आराखडा जो असतो, अध्यापनाचा वैश्विक आराखडा, त्यालाच UDL असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 12वा प्रश्न, ऐकण्याची समस्या असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मराठी बोलण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती? तर या ठिकाणी सर्वात प्रभावी पद्धत पर्याय क्रमांक डी बघा, ओठांच्या हालचालीवरून अर्थ लावणे, त्याला लिप रिडिंग असं म्हटलं जातं. कारण का, श्रवणदोष असलेले विद्यार्थी दृश्य संकेताच्या मदतीने संवाद साधण्यास शिकतात. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 13वा प्रश्न, मराठीतील बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यांच्यातील संघर्ष समावेशक वर्गात कसा हाताळला जावा? कसा हाताळला जायचा गेला पाहिजे तो? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा, दोन्ही भाषांमधील पुलाचे काम करणे. शिक्षकाने बोलीभाषेचा आदर करून हळूहळू प्रमाण भाषेची ओळख करून देणे गरजेचे आहे. म्हणजेच पुलाचं काम करायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 14वा प्रश्न बघा, समावेशक शिक्षणामध्ये सरकारी अध्ययन भाषेच्या वर्गात कशा प्रकारे उपयुक्त ठरते? तर या ठिकाणी कशा प्रकारे उपयुक्त ठरते? तर चारही पर्याय आपल्याला बघावं लागतील. तर या ठिकाणी विद्यार्थी एकमेकांकडून भाषिक अनुभव घेतात. पर्याय क्रमांक सी, गटात काम करताना विद्यार्थी एकमेकांचे शब्द, उच्चार आणि विचार ऐकतात, ज्यामुळे त्यांचे शिक्षण सोपे होते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 15वा प्रश्न, भाषेच्या वर्गात सांस्कृतिक विविधता असणे ही समावेशक शिक्षणासाठी कोणती गोष्ट मानली जाते? सांस्कृतिक विविधता असणे, तर पहिलाच पर्याय बघा, एक समृद्ध शैक्षणिक संसाधन. चारही पर्याय तुमच्यासमोर ठेवतो. विविध संस्कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जगाचा व्यापक दृष्टिकोन मिळतो आणि भाषिक समृद्धी येते. म्हणून पर्याय क्रमांक ए, एक समृद्ध शैक्षणिक संसाधन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 16वा प्रश्न, ज्या वर्गात मुलांचे लक्ष फार काळ टिकत नाही तिथे मराठी भाषा शिकताना कोणती रणनीती वापरावी? म्हणजेच ADHD असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणती रणनीती वापरायची आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी बघा, सगळ्यात शेवटचा पर्याय, लहान आणि कृतीप्रधान उपक्रम राबवणे. कारण असे जे मुलं असतात त्या मुलांमध्ये कृतीमध्ये गुंतून ठेवल्याने त्यांचं लक्ष केंद्रित होण्यास मदत होते आणि छोटे छोटे त्यांना जर कार्य दिले तर त्यात देखील त्याचा फायदा होतो. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 17वा, मराठी भाषेच्या वर्गात सर्वसमावेशक साहित्य म्हणजे काय? पहिलाच पर्याय बघा, विविध सामाजिक, आर्थिक आणि शारीरिक पार्श्वभूमीचं प्रतिनिधित्व करणारं साहित्य, ज्यालाच सर्वसमावेशक साहित्य म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी तुम्ही बघू शकता पर्याय क्रमांक ए जो आहे, पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण का, अशा साहित्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचं प्रतिबिंब साहित्यात दिसतं आणि सहानुभूती वाढते. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 18वा, समावेशक शिक्षणात शिक्षकाची वृत्ती भाषिक विकासावर कसा परिणाम करते? आता शिक्षकाची वृत्ती कधी सकारात्मक असली पाहिजे. सकारात्मक वृत्तीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. जेव्हा शिक्षक विद्यार्थ्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवतो तेव्हा विद्यार्थी अधिक चांगले शिकतात. म्हणून पर्याय क्रमांक सी, सकारात्मक वृत्तीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, हा पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 19वा प्रश्न, एखादा विद्यार्थी मराठी शब्दांचे उच्चार करताना अडखळत असेल तर शिक्षकाने काय करावं? काय करायचं आहे शिक्षकाने? त्याला त्या ठिकाणी शेवटचा पर्याय बघा, सगळ्यात शेवटचा, त्याचे वाक्य पूर्ण करण्यासाठी त्याला शिक्षकाने पुरेसा वेळ द्यावा. कारण धैर्य आणि वेळ दिल्यास अडखळणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 20वा प्रश्न, भाषेच्या वर्गात पोर्टफोलिओ मूल्यमापनासाठी का वापरला जातो? तर का वापरला जातो? तर त्याच्याचे सगळ्यात शेवटचा पर्याय बघा, पर्याय क्रमांक डी, काळाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या भाषिक प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी. कारण का, तर यात विद्यार्थ्यांच्या विविध कामांचे नमुने असतात जे त्यांच्या प्रगतीचे दर्शन घडवतात. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 21वा प्रश्न बघा, समावेशक वर्गात प्रोजेक्ट वर्क देताना शिक्षकांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे? प्रोजेक्ट वर्क देताना काय लक्षात ठेवायचं आहे? पर्याय क्रमांक सी बघा, विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार कामाचं वाटप करणे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या ताकदीनुसार योगदान देण्याची संधी मिळाली
पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 22वा प्रश्न बघा. एक बहुभाषिक वर्गात भाषा संक्रमण म्हणजे काय? काय आहे भाषा संक्रमण म्हणजे? तर एका भाषेतील ज्ञानाचा वापर दुसरी भाषा शिकताना करणे. पर्याय क्रमांक बी. विद्यार्थी आपल्या पहिल्या भाषेतील व्याकरण किंवा शब्दांचा आधार घेऊन दुसरी भाषा समजून घेतात. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया 23वा प्रश्नाकडे. समावेशक वर्गातील मराठी अध्यापनात ICT म्हणजेच माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान ची भूमिका काय असते? ICTची भूमिका काय आहे? तर पहिलाच पर्याय बघा. विविध गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुलभ करणे ही ICTची भूमिका असते. कारण बोलणारी पुस्तके, स्क्रीन रीडर्स यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण सोपे होते. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 24वा. शिक्षकाने सर्वसमावेशक वर्ग तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कृतीला प्राधान्य द्यावं? कोणत्या कृतीला प्राधान्य द्यायचं आहे? तर सगळ्यात शेवटचं बघा. पर्याय क्रमांक डी. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अनन्यसाधारण गरजा समजून घेतल्या पाहिजे. कारण जेव्हा शिक्षक विद्यार्थ्याला वैयक्तिक स्तरावर समजून घेतो तेव्हाच समावेशकता शक्य होते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न. मराठीच्या वर्गात बहुसंवेदी दृष्टिकोन वापरणे म्हणजे काय? तर या ठिकाणी बहुसंवेदी दृष्टिकोन वापरणे म्हणजेच काय? पहिलाच पर्याय. दृश्य, श्राव्य आणि स्पर्श या सर्व ज्ञानेंद्रियाचा वापर करणे यालाच बहुसंवेदी दृष्टिकोन असं म्हटलं जातं. यामुळे प्रत्येक प्रकारच्या अध्ययन शैलीच्या विद्यार्थ्यांना फायदा होतो. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 26वा. विद्यार्थ्याच्या भाषिक विकासावर सामाजिक आर्थिक स्थितीचा परिणाम होत असेल तर शिक्षकाने काय करावं? तर काय केलं पाहिजे शिक्षकाने? तर पर्याय क्रमांक सी बघा. त्यांना शाळेत अतिरिक्त भाषिक समृद्धी आणि अनुभव द्यावेत. शाळा ही अशी जागा आहे जिथे घराबाहेरील कमतरता भरून काढली जाऊ शकते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 27वा. भाषा शिकताना संकेत भाषाचा वापर केव्हा केला जाऊ शकतो? पहिलाच पर्याय बघा. एक समावेशक संवाद माध्यम म्हणून सर्व वर्गासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो संकेत भाषेचा. कारण का? सर्वांना संकेत भाषा शिकवल्याने मूकबधिर विद्यार्थ्यांचा सामाजिक सहभाग वाढतो. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 28वा प्रश्न. मराठीच्या वर्गात अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी समावेशक शिक्षणात काय महत्त्वाचं आहे? काय महत्त्वाचं आहे? तर या ठिकाणी चारही पर्याय बघा तुमच्या लक्षात येईल. वैयक्तिक शैक्षणिक कार्यक्रम म्हणजेच काय? IEP राबवणे हे महत्त्वाचं आहे. कशासाठी? अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी. कारण IEP म्हणजे वैयक्तिक शैक्षणिक कार्यक्रम यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार उद्दिष्टे निश्चित करता येतात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 29वा. समावेशक वर्गात भाषेची प्रयोगशाळा कशी असावी? कशी असावी भाषेची प्रयोगशाळा? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बघा. विविध अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुलभ. कशी असली पाहिजे ती? विविध अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुलभ असली पाहिजे. कारण प्रयोगशाळा अशा प्रकारे डिझाईन केलेली असावी की व्हीलचेअर वापरणारे किंवा दृष्टीदोष असणारे विद्यार्थीही ती वापरू शकतील. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न. भाषा शिक्षणात TLM टीचिंग लर्निंग मटेरियल्स निवडताना समावेशक शिक्षणाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा निकष कोणता? तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा निकष साहित्य लवचिक आणि बहुउद्देशीय असावे. पर्याय क्रमांक डी. एकच साहित्य विविध प्रकारे वापरता आल्यास ते वेगळ्या गरजा असलेल्या मुलांना सुद्धा कामाला येते. म्हणून साहित्य कसं असलं पाहिजे? लवचिक आणि बहुउद्देशीय असलं पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे 30 प्रश्न आपण घेतलेले आहे समावेशक शिक्षणासंदर्भात. तर मला आशा आहे की तुम्हाला ते नक्कीच आवडले असतील. जर आवडले असतील तर लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. जेणेकरून सर्व प्रकारचे व्हिडिओ, सर्व विषयाचे व्हिडिओ CTETचे असो किंवा TETचे असो तुमच्यापर्यंत ते योग्यरित्या पोहोचतील आणि वेळेत पोहोचतील. पुन्हा भेटूया नवीन तासिकेमध्ये नवीन विषय असो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.